नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या सर्व शेतकरी बांधव एकच प्रश्न विचारताय की आमच्या खात्यात अद्यापही पीक विमा रक्कम पोहोचली नाही. मित्रांनो, आता आपण जर पाहिलं तर पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमाही झालं, परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात ते जमाच झालं नाही. एकंदरीत जर पाहिलं तर 415 कोटींचा निधी वितरण अद्यापही बाकी आहे आणि 506 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला आहे. आता असं झालेलं आहे, काही म्हणजे जिल्हा एक असताना त्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पीक विमा वितरण झालं, तर काही तालुके त्यापासून वंचित राहिले. आणि असंही झालेलं आहे, एकाच तालुक्यातील एका शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम थोडीशी बरी झाली, जमा झाली, परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अगदी तुटपुंजी म्हणजे अगदी थोडीशी रक्कम जमा झालेली आहे. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की हे जे काही पीक विमा वाटप झालेलं आहे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते, तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं आहे. मित्रांनो, आता जर आपण पाहिलं तर यामध्ये अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, सोलापूर जिल्हा, नाशिक जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी, धाराशिव, चंद्रपूर, नांदेड, अहिल्यानगर, जळगाव, अमरावती, त्यानंतर नागपूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सोलापूर, नाशिक या सर्व, त्यामध्ये लातूरही आहे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, म्हणजे एकंदरीत संपूर्ण 34 जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील जे काही 34 जिल्हे आहेत त्या संपूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे. यातील काही शेतकरी बांधवांच्या खात्यात ते जमाही झालं, परंतु अद्यापही काहींच्या खात्यात जमा झालं नाही. तर त्या शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा होणार आहे. मित्रांनो, आपण आता जिल्हावाईज अपडेट थोडीशी जाणून घेऊया. तर आपण जर पाहिलं तर परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर लातूर या जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर परभणी, हिंगोली, नांदेड या तीनही जिल्ह्यांमध्ये एप्रिलमध्ये पीक विमा वाटप झालेलं आहे. परंतु 2022 आणि 2023 या वर्षीसुद्धा शेतकरी बांधवांचं, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि ही नुकसान भरपाई किंवा हा पीक विमा मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अद्याप बाकी आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप झालेलं आहे आणि अजूनही काही शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत. जे शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा वाटप झालं नाही, अशा सर्व उर्वरित शेतकरी बांधवांना दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात येईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे. आता शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचा आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये खरीप 2022 आणि खरीप 2023 चा मोठ्या प्रमाणावरती पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर होता. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त रब्बी पीक विमा वाटप झालेला आहे. तेथे खरीप पीक विमा वाटप अद्यापही झालेलं नाही. काही शेतकरी बांधवांना वाटप झालं, परंतु त्यातही काही शेतकरी बांधव अद्यापही बाकी आहेत. आता जे शेतकरी बांधव बाकी आहेत म्हणजे काहींच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम दाखवत असेल तर त्यांच्या खात्यामध्ये येत्या 2-3 दिवसांमध्ये ती रक्कम जमा होऊन जाईल. परंतु जर तुमच्या खात्यामध्ये रक्कम दाखवत नसेल, झिरो अमाऊंट दाखवत असेल, तर मात्र तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाईल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळत आहे. आता मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त पीक विमा वाटप म्हणजे जवळपास 800 कोटींपेक्षाही जास्त पीक विमा वाटप हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी झालेलं आहे किंवा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर होतं. तर या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर 110% पेक्षा जास्त नुकसान शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती झालं आणि ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं 110% पेक्षा जास्त नुकसान होईल तर त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जो पीक विमा मिळतो तर तो सरकार आणि पीक विमा कंपन्या यांच्यामध्ये एक बीड पॅटर्ननुसार करार झालेला आहे. या करारानुसार सरकार उर्वरित रक्कम ही पुन्हा पीक विमा कंपन्यांना वितरित करते आणि मग पीक विमा कंपन्या ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करत असतात. त्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता पीक विमा कंपन्यांना सरकार निधी वितरित करेल आणि त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपन्या तो निधी ट्रान्सफर करतील. आता सोलापूरचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2024चा जवळपास 212 कोटींचं वितरण झालेलं आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचं अहिल्यानगर प्रमाणेच 110% पेक्षाही जास्त नुकसान झालेलं आहे.
आणि तेथे सुद्धा आता सरकार पीक विमा कंपन्यांना निधी वितरित करेल आणि त्यानंतर पीक विमा कंपन्यांकडून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याही खात्यामध्ये उर्वरित रक्कम पुन्हा ट्रान्सफर करण्यात येईल। आता मित्रांनो, काही शेतकरी बांधवांना काल परवा काहींना आजही पीक विमा वितरण झालेलं आहे, परंतु अद्यापही ज्यांना झालेलं नाही आणि त्यांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम ही अमाऊंट दाखवत आहे, अशा शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाही आहे। त्यांना अजूनही 1-2 दिवसांमध्ये ही पीक विमा रक्कम जी मंजूर झालेली आहे तर ती त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। आपण जर पाहिलं मित्रांनो, हा जो पीक विमा भेटलेला आहे 2022, 2023 आणि 2024 खरीप असेल आणि रब्बी असेल, या दोन्ही पिकांमधील हा जो पीक विमा भेटलेला आहे, म्हणजे हंगामामधील हा जो पीक विमा भेटलेला आहे, तर तो काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 30,000 भेटलेले आहेत, तर काही शेतकरी बांधवांना हेक्टरी 600 ते 700 रुपये सुद्धा पीक विमा भेटलेला आहे। आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर, जर आपण उदाहरणार्थ अहिल्यानगरचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील एकाच तालुक्यामधील एका शेतकरी बांधवाला पीक विमा चांगला भेटला आणि त्याच भागातील शेजारच्या दुसऱ्या शेतकरी बांधवाला तो पीक विमा खूपच कमी भेटला। आणि हा जो काही पीक विमा वाटपामध्ये जो विचित्रपणा झालेला आहे, काही शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात पीक विमा भेटला तर काहींना तेवढंच, म्हणजे नुकसान तेवढंच आहे, परंतु नुकसान भरपाई जी भेटते त्यामध्ये तफावत असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये सुद्धा खूप नाराजी आपल्याला पाहायला भेटते। आणि यावर्षी म्हणजे 2022 ते 2024 पर्यंतचा जो 3 वर्षांचा पीक विमा वाटप झालेला आहे, जो की 506 कोटींचं वितरण झालेलं आहे आणि 415 कोटींचं बाकीही आहे, तर या पीक विमा वितरणामध्ये खूप तफावत आपल्याला पाहायला भेटली आणि यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आपण ज्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यांचा विचार करतोय त्यातही तुमच्या खात्यामध्ये अद्यापही पीक विमा आलेला नसेल तर घाबरण्याचं कारण नाही। येत्या 1-2 दिवसांमध्ये पीक विमा येऊन जाईल आणि जर त्यातही तुमचा पीक विमा आला नाही तर अजूनही 8,000 कोटींचं पीक विमा वितरण बाकी आहे, म्हणजे दुसरा टप्पा वितरण बाकी आहे। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून किंवा कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो चिंता करायची नाही आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा जमा झाला आहे त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, तुम्हाला जर पीक विमा जमा झाला तर किती रुपयांचा झाला आणि तुमच्या आसपास शेतकरी बांधवांना पीक विमा जमा झालेला आहे की नाही तेही कमेंट्समध्ये सांगायचं आहे। तुम्हाला किती जमा झाला आणि तुमच्या शेजारी किती जमा झाला, म्हणजे यामध्ये तफावत आहे का? जसं की आपण व्हिडिओमध्ये सांगितलं, काही शेतकरी बांधवांना जास्त प्रमाणात पीक विमा वाटप झाला तर काही शेतकरी बांधवांना अगदी थोड्याशा स्वरूपामध्ये पीक विमा रक्कम भेटली। असं तुमच्या बाबतीत घडलंय का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुन्हा